जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती सिरीज नंबर 3 वरती. या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत पॉलिटीचा टॉपिक. पॉलिटीचा टॉपिक मधले 2-3 क्वेश्चन्स आहेत आणि ते एकदम डीपली घेऊया आणि सिरीज 1 म्हणजे PYQ 1 आहे ना, त्याचे पॉलिटीचा टॉपिक आपण कंप्लीट करूया. ठीक, स्टार्ट करूया क्वेश्चनला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य जे आहेत ना ते आर्टिकल 36 ते 51 मध्ये संविधानात येतात, पार्ट नंबर 4 मध्ये. ठीक, हे तर माहीतच असेल तुम्हाला. 42वी संविधान दुरुस्ती यामध्ये येते का, तर यस, 42व्या संविधान दुरुस्ती अनुसारच 1976 मध्ये जी होती ना 42वी, त्या संविधान सुधारणेअंतर्गतच मूलभूत कर्तव्य तयार झाली होती. हे तर येणार म्हणजे ऑप्शन मध्ये ए आहे का पाहायचंय तुम्हाला. पहा काय करायचंय, लगेच ए आहे का पाहायचा आहे. एक सेकंड. यस, ऑप्शन मध्ये इथे एक ए आहे आणि इथे एक ए आहे. मग डायरेक्टली काय करायचं, त्याच्या बाजूचे ऑप्शन्स पाहून घ्यायचे, बी आणि डी. बी आहे का पहा. 44वी संविधान दुरुस्ती, नो, बी नाहीये. सी तर प्रश्नच येत नाही पाहायचा. 86वी संविधान दुरुस्ती, यस, 86वी पण आहे. ठीक, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, 3 नंबरच येणार. ठीक, समजलं तुम्हाला. आता हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे ऑप्शन मध्ये दिले जे दुरुस्ती आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत, तर ते थोडंसं माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. एक्झाम मध्ये बार बार विचारत असतं, त्यामुळे आपण त्याला पण कोपचेमे घेऊया. पहा, 42वी संविधान दुरुस्ती जी आहे ना, आता इथे डायरेक्ट इथे थोडासा आपला स्पेस आहे दिलेला, तिथे लिहूया. त्यामध्ये काय काय येतं, जी 1976 मध्ये आली होती आणि त्यामध्ये काय काय येतं. याला एकतर मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात बरं का, या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन, कारण खूप घटना खूप इम्पॉर्टंट इथे झालेले आहेत. दुसरा म्हणजे यामध्ये सामाजिक धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी, जी आपली उद्देशिका आहे ना, त्या उद्देशिकामध्ये चेंजेस, या 3 शब्दांचे चेंजेस झाले होते. पहा, तर ते कोणत्या संविधान सुधारणेअंतर्गत झाले होते, तर 42व्या संविधान सुधारणेअंतर्गत झाले होते. फंडामेंटल ड्युटीज आहे यामध्ये, फंडामेंटल ड्युटीज आहेत म्हणजे मूलभूत कर्तव्य. ओके, परत समवर्ती सूची आहे, समवर्ती सूची यामध्ये चेंजेस झाले. समवर्ती सूची म्हणजे यामध्ये काय काय आलं होतं तुम्हाला माहितीये का, हे पण विचारतो क्वेश्चन, सरळ लिहून घ्या. एकतर एज्युकेशन येतं, शिक्षण येतं, परत वने येतात, फॉरेस्ट येतात. दुसरा म्हणजे मोजमाप येते, वेट अँड मॅनेजमेंट, आय थिंक काहीतरी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, ठीक, वाईल्ड ॲनिमल्सचं प्रोटेक्शन यामध्ये येतं आणि ॲडमिनिस्ट्रेशन अँड जस्टिस येतं यामध्ये. तर इम्पॉर्टंट वाले लक्षात ठेवा, एज्युकेशन, फॉरेस्ट, वेट्स, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, ॲडमिनिस्ट्रेशन अँड जस्टिस. हे कशामध्ये येतात, तर हे 42वी घटना दुरुस्ती अंतर्गत. आता इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला 44वी पण दिलेली आहे. 44वी आणि 42वी थोडंसं कन्फ्यूज होतं. 44वी आणि 42वी म्हणजे त्यांच्या इयर मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं. 1976 अँड 1978 मध्ये येतं हे बरं का. तर 1978 कसं लक्षात ठेवायचं, 4 अधिक 2 6, ओके, 4 अधिक 4 8. समजलं तुम्हाला? तुम्हाला हे समजलंच असेल, नक्कीच समजलं असेल. तर 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये आलेली आहे आणि त्या सुधारणेअंतर्गत काय झालं होतं की जे प्रॉपर्टीचा ऍक्ट होता, जमीनदारी हक्क होता, आर्टिकल 31 मध्ये जमीनदारी हक्क होता बरं का. तर तो जमीनदारी हक्क कुठे पाठवण्यात आला, 300A मध्ये, आर्टिकल 300A मध्ये पाठवण्यात आला. ठीक, म्हणजे कोणी येईल जमीन घेऊन, माझी जमीन आहे असे बोलायला असे चालणार नाही. म्हणजे त्याला अगोदर दिलं होतं मान्यता आर्टिकल 31 मध्ये, पण त्याला तिथून पाठवून कुठे टाकलं, 300A मध्ये. तर ते कशा अंतर्गत, 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत, जी की 1978 मध्ये झाली होती. परत आणीबाणीचे पण काही रूल्स बदलण्यात आले होते यामध्ये, है ना. 44वी घटना दुरुस्ती कालच मी तुम्हाला सांगितलं आहे, लेक्चर पाहिलं नसेल कालचा पहा, त्यामध्ये सांगितलं होतं की कॅबिनेट शब्द चेंज करण्यात आला, परत बंडखोरी शब्द नवीन आला,
हे 44व्या घटना अंतर्गत. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की आणीबाणीचे काहीतरी रूल्स बदलण्यात आले होते. आणि 20 आणि 21वी जी काही आपल्याला प्रोटेक्शन दिलं आहे आर्टिकल 20 आणि 21चं, तर तेही कशा अंतर्गत दिलं आहे, तर 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत दिलं आहे. ठीक आहे. सो हे 2 झालेच. आता 84वी तेवढी गरजेची नाही. ठीक आहे, कारण खूप रेअरली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे 84चं करूच नका. बेसिकली 86चं लक्षात ठेवा. 86 2002 मध्ये आली होती. 84 पण सांगेन एकदा. ठीक आहे, पण कारण ते थोडस करंट मध्ये येऊ शकतं. तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती. एज्युकेशनच्या संबंधित होती ही. यामध्ये जे आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ना, 86वी घटना दुरुस्ती, ती उत्तर मध्ये येतं ना ते पण. तर 45वा जो आर्टिकल आहे ना, तो डीपीएसपीचा आहे. ह्याचा आहे आपला डीपीएसपीचा आहे. आणि 45वा आर्टिकल कशामध्ये येतं, 36-51 मध्ये येतं, है ना. तर ते डीपीएसपीचे आर्टिकल आहे. ज्याला कोणाला 36-51 पार्ट नसतील त्यासाठी सांगत आहे. तर 45वा आर्टिकल एज्युकेशनशी संबंधित आहे. तर ते 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत आलेला आहे. ओके. अजून यामध्ये काय येतं, यामध्ये येतं आर्टिकल 21चा ए. काय येतं, आर्टिकल 21चा एक येतं. आणि आर्टिकल 51A चा के, नाही के येतं का जे येतं, यस केच येतं. शेवटचा आहे ना के, तर केच येणार. हे 3 लक्षात ठेवा. तुम्हाला बाकी म्हणजे हे सर्व एज्युकेशनचे आर्टिकल आहेत बरं का. हे पण हे काय आहेत, एज्युकेशनचे आर्टिकल आहेत. जर तुम्हाला असं एज्युकेशनचं विचारलं आणि काही आर्टिकल विचारलं आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्यातलं कुठलं तरी दिसलं ना, त्याला टिक करायचं आणि बाजूला लावायचं. समजलं तुम्हाला. सो हे खूप इम्पॉर्टंट वाले मी तुम्हाला सांगितलेले आहेत. संविधान दुरुस्ती समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, यस आम्हाला समजलेलं आहे. जर तुम्ही बेसिक लेवलला म्हणजे बेसिक लेवल कम्प्लीट करून पुढच्या लेवलला आला असाल ना, तर तुम्हाला हे लेक्चर्स इझिली समजतील. जर तुम्ही आत्ताच एकदम पहिलाच दिवस आहे तुमचा गव्हर्नमेंटची तयारी करण्याचा, तर मग बहुतेक तर तुम्हाला समजणार नाही आता. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, त्यासाठी तुम्हाला सिलेबस अगोदर कम्प्लीट करायला लागेल. किंवा थोडंसं रीडिंग करून मगच इथे यायला लागेल. तर थोडंसं गॅप घेतलं. तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा सध्या तेवढा इम्पॉर्टंट नाही. यावरती क्वेश्चन्स विचारत नाही कोण. ग्रुप सी विचारत नाही. ग्रुप बी एखादी वेळेस विचारेन, पण ग्रुप सी तर नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आता. मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या डॅश राज्यातील मंत्रिमंडळाच्या आदिवासी व्यवहारासाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहेत. तर आदिवासी जमाताबद्दल मी तुम्हाला बोललेली आहे. आर्टिकल्स वगैरे सांगितलं आहे, काय आहे काय नाही ते कशामध्ये सांगितलं आहे, तलाठी सिरीज 1 वरती, जे 2-3 दिवसा अगोदर मी घेतलेली आहे ना तलाठीची सिरीज, जी MPSC PYQ शी संबंधित आहे ना, त्यामध्ये सांगितलेलं आहे. ते लेक्चर पहा, तुम्हाला हे क्वेश्चन इझिली सुटला जाईल. नेक्स्ट पहा, घटनेचा कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही. तर घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही. तर कलम 19 तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे. कलम 19चं थोडंसं डीप लेक्चर घेतलं आहे. तरी अजून एकदा सांगेल की कलम 19 जे आहे त्याला हॉलमार्क असं म्हटलेलं आहे. ठीक, हॉलमार्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 19च्या ए ला खरं तर हॉलमार्क म्हणलेलं आहे. तर यासाठी एक ट्रिक आहे, सामरो, साम दाम दंड भेट सामरो, है ना. तर हे सामरो मध्ये हे ए, हे बी, हे सी, हे डी, हे ई, हे जी येणार, एफ येणार नाही बरं का. एफ ला पाठवलेला आहे कुठे, 300A मध्ये. एफ प्रॉपर्टीचा हक्क होता, त्याला पाठवला आहे 300A मध्ये. तर ए बी सी डी ई जी हे सामरो, SAAMRO. ओके. राईट टू स्पीच आहे, बोलण्याचा हक्क. ठीक. बी मध्ये काय आहे, राईट टू आर्म्ड फोर्स, आर्म्ड. ठीक. यामध्ये असोसिएशन येते. ठीक, असोसिएट स्टार्ट करू शकता तुमचं कुठे. यम मध्ये मूव्ह फ्रीली, म्हणजे कुठेही देशामध्ये आपण काय होऊ शकतो, कुठेही फ्रीली मूव्ह करू शकतो. कुठलाही आपल्याला विजा वगैरे लागत नाही त्यासाठी.
आर फॉर रिसाइड, कुठेही राहू शकतो देशामध्ये, आपल्याला जिथे राहायचं आहे तिथे आपलं घर घेऊन राहू शकतो आपण. आणि शेवटचा जे ओ मध्ये, आपल्या ट्रिकच्या ओ मध्ये येतं ऑक्युपेशन, आपण कुठलाही बिझनेस भारताच्या कुठल्याही ठिकाणी टाकू शकतो. पाणीपुरी म्हणा, वडापाव म्हणा, कुठलाही म्हणा, पार्लर म्हणा. ठीक आहे. सो 19 मध्ये येतं. तर यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन आहे का, तर आहे. पीसफुली इथे ना आर्म्ड फोर्स म्हणजे याचा अर्थ असा नाही, की आपण एखादा शस्त्र घेणार आणि गावभर फिरणार असं जमणार नाही. विदाऊट शस्त्राचा आपण टुगेदरनेस आणू शकतो, म्हणजे विदाऊट शस्त्र घेऊन आपण सोबत येऊ शकतो. ठीक. सो हे राईट टू असेंबल पीसफुली अँड विथ आर्म्स येणार. एक सेकंड, इथे जरा शब्दांशी इथे पाहते. शस्त्रांसह एकत्र होण्याचा अधिकार इथे येणार नाही. ठीक आहे. राईट टू फॉर्म असोसिएशन ऑर युनियन ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यस हे पण इझी आहे. आणि मूव्ह फ्रीली, आपण कुठेही फिरू शकतो. तर ऑप्शन मध्ये कोणता नाही असं म्हणत आहे, नाही म्हणजेच हे उत्तर. समजलं तुम्हाला. आता जो आर्टिकल 19 आहे ना, ते कशामध्ये येतो, भाग 2 मध्ये येतो. भाग 3 मध्ये, चुकून बोलले. 2 मध्ये तर सिटिझनशिप येते, भाग 3 मध्ये येतो सिटिझनशिप. मी कालच शिकवलेलं आहे तुम्हाला. आपला फक्त भाग 1 राहिलेला आहे, जो की खूपच सोपा आहे. 1 ते 4 मध्ये काय, भाग 1 मध्ये 1 ते 4 आर्टिकल्स येतात है ना. 1 मध्ये आपल्या राज्यांचे, देशाचे नाव आहे. ठीक. दुसऱ्यामध्ये दुसऱ्या देशातल्या कुठला तरी भाग आपण आपल्या देशामध्ये आणू शकतो है ना. तिसऱ्यामध्ये आपल्या देशातले जे राज्य आहेत ते तोडून त्याचे नाव वगैरे चेंज वगैरे. चौथं थोडस अमेंडमेंटशी संबंधित आहे. ठीक. सो तेही थोडं म्हणजे असंच ओरली तुम्ही वाचलात तरी तुमच्या गुगल वगैरे ऑन करून काय हार्ड नाहीये. ठीक. आता पहा नेक्स्ट काय म्हणत आहे मी, की पार्ट 3 मध्ये काय सीन आहे. एक सेकंड, बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येतोय का माझ्या? आय थिंक सो आता थोडासा कमी झाला असेल. मी बोलून आले, खूप जोरजोरात बोलतात घरच्या. असो. तर काय सांगत होते मी, की पार्ट 3 मध्ये येतं आर्टिकल नंबर 19. तर पार्ट 3 मध्ये आर्टिकल कुठून ते कुठपर्यंत येतात, 12 ते 35 येतात. 12 ते काय येतात, 35 वाले येतात. आणि तुम्हाला फंडामेंटल राईट्स किंवा ह्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात, मूलभूत हक्क, फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP जर अभ्यास करायचे असते तर मी वेगळे लेक्चर्स टाकलेले आहेत, ते एकदा पाहून घ्या, तुमच्या कामाला पडेल. तुम्ही वाचाल, मी एकदम स्टोरी टाईप सांगितलेलं आहे तिथे. ठीक आहे. सो तुमचं लगेच पाठ होऊन जाईल ते. आणि ट्रिक्स पण छान छान घेतलेले आहेत मी त्यामध्ये. ओके. 12 ते 35 मध्ये येतात. आपण सर्व आर्टिकल्स एकदम फास्टली घेऊया. ओके. देखो अभी क्या बोल रही हूँ मैं. सो मूलभूत हक्काला काय म्हणतात, भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात. काय म्हणतात, भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात. मूलभूत हक्कामध्ये 12 ते 35 आर्टिकल येतात, पार्ट 3 मध्ये येतात. ठीक आहे. 12 आणि 13 आर्टिकल जे आहेत ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण 12-13 आर्टिकल लक्षात ठेवा. याला स्टेट असा शब्द किंवा राज्य असा शब्द आला का नाही तर मग बस आहे, एवढाच शब्द येतो. आणि 13 मध्ये काय येतो, जे की आपले मूलभूत हक्क आहेत त्यांच्या विरोधी कायदे जे आहेत ना ते रद्द होतात, हे 13 सांगतात. आता 14 ते 18 मध्ये काय येतं, तर 14 ते 18 मध्ये येतं समानतेचा अधिकार. ठीक आहे. 14 ते 18 आर्टिकल नंबर मध्ये काय येतं, समानतेचा अधिकार. 19 ते 22 मध्ये काय येतं, स्वातंत्र्याचा अधिकार. काय येतं, स्वातंत्र्याचा अधिकार येतं. 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क यामध्ये येतं. मी बाय ट्रिक तुम्हाला हे पण सांगेन. ठीक. 25 ते 28 मध्ये काय येतं, 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार येतं. 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार येतं. ठीक. 29-30 मध्ये काय येतं, एज्युकेशनशी संबंधित, एज्युकेशन अँड कल्चरशी संबंधित आहे. 31 तर तुम्हाला सांगितलंच आहे, एक मालमत्ताचा अधिकार होता, जमीनदारी हक्क होता, तो काय 300A मध्ये गेलेला आहे 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत, जे की 1978 मध्ये झाली होती. आणि 32 ते 35 मध्ये काय आहे, संविधानाच्या उपायांचा अधिकार दिलेला आहे. ठीक. आता बाय ट्रिक तुम्हाला सांगते की 14 ते 18 वर्षाचे मुलं कसे असतात, की त्यांना एक समानता लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. आपला भाऊ मोठा आहे
ठीक आहे, आपला भाऊ मोठा आहे आपल्यापेक्षा, तर त्याची अशी समान आपल्याला गोष्ट आहे. त्याला मोबाईल दिला, मला पण पाहिजे. आता 14 वर्षाचा मुलगा आहे आणि बहीण आहे आपली 20 वर्षाची आणि तिला ती मोठी आहे, तर त्याला 14 वर्षाचा किंवा 18 वर्षाच्या मध्येची मुलं काय म्हणतात, मला पण मोबाईल पाहिजे. त्याला दिलाय ना, मला पण समान हक्क पाहिजे. 19 ते 22 मध्ये काय सीन होतो की स्वातंत्र्याचा अधिकार. आता 18 वर्षाचे झाले तुम्ही, 19 वर्षापासून तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन घेता, तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं, घरातून तुम्ही बाहेर पडता. 19 ते 22 तुम्ही मौज मजा, कॉलेज वगैरे वगैरे. ठीक. 23 ते 24 मध्ये तुमचं शोषण व्हायला लागतं. जिथे तुम्हाला प्लेसमेंट मिळते ना, तिथे तुमचं चांगलं शोषण व्हायला लागतं. शोषण विरुद्ध हक्क यामध्ये येतात. राईट टू अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. 25 ते 28 मध्ये काय होतं, तुम्ही प्रेमात पडता. तुम्ही काय होता, प्रेम में गिर जाते हो भाई. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार यामध्ये, आणि तुम्ही प्रेमामध्ये अंधे असतात. तुम्ही धर्म बिर्म वगैरे बघत नाही. ठीक आहे, धर्म जे काही असो मला चालतं असं तुम्ही म्हणता 25 ते 28च्या वयामध्ये. 29 ते 30 मध्ये तुमचे डोळे एकदम उघडतात, एकदम पांढरे. भाई अभी बस, अब मेरे को क्या करना है, एज्युकेशन देखने का है. शैक्षणिक हक्क आणि यामध्ये संस्कृती आठवते तुम्हाला, है ना. धर्म सोडून धर्म, अगोदर तर धर्म बिर्म चालत नाही, पण तुम्हाला तुमची संस्कृती नंतर आठवते. म्हणजे संस्कृती, एक मुलगीबद्दल बोलत नाही, संस्कृती आठवते. एक सेकंड. तर मी ह्याबद्दल बोलतीये, काय म्हणतात आपला ऍक्च्युअल संस्कृती, कल्चर बद्दल बोलते मी. ठीक. तर 32 ते 35 मध्ये संविधानाच्या उपायांचा हक्क यामध्ये येतो. ओके. तर 12-13 सांगितलं मी, आता 14 एक 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 थोडेच सांगून घेईन मी. 14 मध्ये काय येतं, कायद्यापुढे समानता येते. ठीक आहे, समान संरक्षण येतं. 15 मध्ये काय येतं, धर्म जात लिंग जन्मस्थानावर आधारित भेदभाव येतं. 16 आलं डोक्यात की लगेच एम्प्लॉयमेंट हा शब्द लक्षात यायचा, आणायचा. काय आणायचा, एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट, व्हॉट एव्हर तुम्हाला दिला ना आर्टिकल मध्ये किंवा फंडामेंटल राईट्सचा, एम्प्लॉयमेंटचा वगैरे काही प्रश्न विचारला, ठीक आहे, 12 ते 35 मध्ये, तर कोणाला टिक करायचं आहे तुम्हाला, 16 वरती. 17 मध्ये काय येणार, 17 मध्ये खतरा, अस्पृश्यता रद्द होते. ठीक. म्हणजे जो काही खतरा होता तो काय झाली, तो रद्द झाला. अस्पृश्यता काय होते, रद्द होते. 18 मध्ये काय येतं, जे काही टायटल्स आहेत, समजा तुम्ही नावाच्या अगोदर किंवा नंतर रॉय लावत आहात, राजा लावत आहात, महाराज लावत आहात, ते जमणार नाही. ठीक आहे, ते काय होणार नाही. पहिले अजून इंग्रज पण लॉर्ड लावत होते नावाच्या अगोदर, तर ते जमणार नाही, पदनाम रद्द होतात. ठीक. अबॉलिशिंग ऑफ टायटल्स असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये आपण त्याला. 19चं तर सांगितलंच आहे तुम्हाला, सामरोवाला. ठीक आहे, सामरो 19चा. हो. 20 मध्ये काय येतं, 20 मध्ये गुन्ह्यांसाठीचे संरक्षण येतात. त्या गुन्ह्यांसाठीचे संरक्षण यामध्ये जरासं डीप मध्ये मला घ्यायला लागेल, कारण क्वेश्चन पुढे विचारलेला आहे. तुम्हाला समजा आता तुम्ही एखादी चोरी केलेली आहे. समजा तुमच्या घरासमोर एक छान गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाची फुलं तुम्ही काय केलात, चोरला. तर तुमच्या घराची समोरची जी आंटी आहे, जी ओनर होती त्या झाडाची, ती काय करते, जाते कुठे, कोर्ट, पोलीस स्टेशन मध्ये, आणि ती म्हणते की याने माझ्या गुलाबाच्या झाडाची फुलाची चोरी केलेली आहे. पण हे मी एक एक्झाम्पल सांगत आहे, असं फुलांची वगैरे चोरी केल्यावर कोणीही जेलमध्ये टाकत नाही, बस एक सांगत आहे. मग नियम काय असतो, मला असं वाटतं पुढे चालून असं होईल बरं का, म्हणजे असा कायदा बनेल का, तर माहितच आहे किती डेव्हलपमेंट होत आहे. त्यामुळे एखादं फुल चोरण्यात आला की झालं असं त्यांनाच. तर सीन काय होतं, तर काय म्हणतात, कायदा असा तयार झालेला आहे की भाई तू चोरी केली फुलाची तर तुला 1 वर्ष जेलमध्ये राहायला लागेल. तुम्हाला एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. ठीक. आता हे पहिल्याबद्दल बोलत आहे मी, काय बोलत आहे पहा. सीन काय होतं, तुम्ही चोरी केली, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेलमध्ये पाठवलं, तुम्ही राहत आहात. आता तुम्हाला जेलमध्ये जाऊन 6 महिने झाले. अचानक सरकारने नियम असा केला की ज्याने कोणी फुलाची चोरी केली त्याला 2 वर्ष जेलमध्ये राहायला लागेल. 2 वर्ष जेलमध्ये राहायला लागेल असं म्हटलं, ऐकल्यामुळे तुम्हाला वाटेल की आता मला अजून 1-1.5 वर्ष काढायला लागेल का, 1.5 वर्ष काढायला लागेल का. मग तुम्हाला कोर्ट म्हणेल नाही, तू मध्ये होतास ना जेलमध्ये, तुला आत्ताचा नियम लागणार नाही, तुला जुनाच नियम लागेल. त्यांना एक्स पोस्ट फॅक्टो लॉ ह्याला म्हणतात. ठीक. तुम्ही पूर्ण शिक्षा करून आता आलात बाहेर, आणि आता हे नो डबल जिओपार्डी. आता हे बघा, नो डबल जिओपार्डी बद्दल बोलत आहे. तुम्ही शिक्षा करून बघून आलात आणि तुमची समोरची ती बाई बघते की बाई हा परत आला, ती काय म्हणेल, परत जाईल कोर्टामध्ये, म्हणेल की याने माझे असे फुलं चोरले होते 1 वर्ष अगोदर, त्याला सोडला, आता त्याला परत घ्या.
मला त्याच्यावर विश्वास नाही. सॉरी, हा. तर कोर्ट म्हणेल की नाही, असं जमणार नाही. एका गुन्ह्यासाठी डबल तुम्हाला, एक सेकंड, तर कोर्ट, हा, गेला माझा आवाज. हा, तर कोर्ट काय म्हणेल की भाई त्यांनी शिक्षा भोगलेली आहे, त्याला डबल शिक्षा होणार नाही. ठीक आहे, एकाच गुन्ह्यासाठी डबल शिक्षा होणार नाही. जास्त बोलल्यामुळे असं होत आहे, सॉरी. माझा जरा आवाज मध्येच चेंज झाला, रडकासारखा आवाज येतो, ते जरा सायनसचा प्रॉब्लेम आहे मला, त्यामुळे असं होतं. ठीक आहे, आवाज एकदम म्हणजे बोलायची सवय नव्हती अगोदरपासून, एकदम असं बोलायला लागलं मध्येच काहीतरी त्रास सुरू होतो. ठीक आहे, असं काही नाही हरकत. हा, तर कोर्ट काय म्हणेल की भाई तुला डबल शिक्षा द्यायला जमणार नाही, त्याला डबल शिक्षा द्यायला जमणार नाही, कारण तो त्या गुन्ह्याचा त्याने शिक्षा भोगलेली आहे. हे नो डबल जेओपार्डी, किंवा तिसऱ्यामध्ये काय, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन यामध्ये काय होतं की भाई तूनेच फुल चोरलं आणि तूच म्हणेल की मी असं असं गेलो आणि मी चोरी केली आहे फुलांनी, मला जेलमध्ये घ्या. का तुला जेलमध्ये जायची आवड आहे? नाही, माझी तिथे जीएफ बसलेली आहे म्हणून मला जायचंय. असं असं नाही जमत बाबा. तुला असं तुझ्या विरुद्ध कोणीतरी देणे गरजेचे आहे. तर ते पण नो सेल्फ, मैंने किया है खून, मुझे डाल दो जेल में, ऐसा नहीं जमता है. ठीक, तर हे आहे 20चे. समजले तुम्हाला? आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. एकदम छान पैकी सांगितलंय मी, असं मला वाटतं. मध्येच झाला ना गोळ माझ्या आवाजाचा, असं काही हरकत नाही. 21 मध्ये काय येतं, जीवन आणि पर्सनल स्वातंत्र्याशी संबंधित आहे. 21 ए चं तुम्हाला एज्युकेशन बद्दल सांगितलं आहे ना. 21 ए शिक्षणाचा अधिकार आहे. 22 मध्ये काय येतं, तर 22 मध्ये अटक आणि प्रतिबंधात्मक बंदीपासून संरक्षण केलं जातं. 23 मध्ये मानवी तस्करी, हे खूप इम्पॉर्टंट आहे, मला असं वाटतं एक्झाम मध्ये विचारतील. मानवी तस्करी एक, बळजबरी काम निषिद्ध. आणि 24 मध्ये बालमजुरी येतं, जे की 14 वर्षाचे जे लहान पोरं आहेत ना त्यांना बालमजूर घोषित करण्यात येतं. ठीक आहे. 25 मध्ये धर्माबाबत स्वतंत्र येतं. 25 ते 28 धर्माबाबत स्वतंत्र लक्षात ठेवा. 32 मध्ये 5 रिट्स येतात. 5 रिट्स तुम्हाला माहित असेल, हिबिस कॉर्पस, मॅन्डेमस, सर्टिफाईड, क्यू वॉरंटो, है ना. तर ते आपण नंतर करूया, पण हे फक्त आर्टिकल लक्षात ठेवा. 33 मध्ये काय येतं, 33 मध्ये लष्कर, पोलीस संरक्षण यांचे फंडामेंटल राईट्स वरती मर्यादा येतात. 34 मध्ये मार्शल लॉ येतात आणि 35 मध्ये फंडामेंटल राईट्सचे म्हणजेच मूलभूत हक्काचे काय येते, अंमलबजावणी कायदे येतात. बस इतके इम्पॉर्टंट होते, इतके करणे गरजेचे आहे. बॅक साईडला जाम क्वेरल असेल ना. माझा एक भाचा आहे, तो इतका धिंगाणा करतो, तर त्यामुळे ना आजी ओरडते. चलो, काय हरकत नाही, इग्नोर करा जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर. तर इथे पहा, खालीलपैकी योग्य अयोग्य कथन विचारलेले आहेत, ते म्हणजे महालेख किंवा महालेखाबद्दल. ठीक, क्वेश्चन पाहूया काय आहे, सॉरी, स्टेटमेंट पाहूया. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक संघ राज्याचे लेखाविषयाचे अहवाल संसदेसमोर सादर करतात. यस, बरोबर आहे. भारताचा नियंत्रक व महालेख परीक्षक एखाद्या राज्याच्या लेखा विषयीचे अहवाल राज्याच्या विधानमंडळासमोर सादर करेल. यस, विधानमंडळासमोर सादर करेल इन द फेथ ऑफ काय, राज्यपाल. ठीक आहे. आता हे दोन्हीही बरोबर आहेत, तुम्हाला कळणार नाही नेमकं काय चालू आहे जर तुम्ही केलं नसेल तर. पण बेसिकली सगळे पोरं करून आलेले असतील रिव्हिजन साठी, तर कॅग बद्दल इथे विचारलेलं आहे. कंट्रोलर अँड ऑडिट जनरल. ठीक, कॅग जर माहित नसेल तर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. तर सध्याचे कॅग कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का, के संजय मूर्ती आहेत. या कॅग मध्ये 4च आर्टिकल आहेत, फक्त 4 आहेत, काही अवघड नाहीये. तर 148 ते 151 मध्ये आर्टिकल समाविष्ट आहेत. येतात हे प्रश्न, कॅग बद्दल एक येतं, अटॉर्नी जनरल बद्दल एक येतं बघा, आणि ऍडव्होकेट जनरल बद्दल येतं. बऱ्याच वेळा विचारते हे प्रश्न, खूप वेळा झालेला आहे, तुम्ही एकदम तोंडपाठ ठेवायला पाहिजे असे प्रश्न. पॉलिटी इतकं छान आहे ना, इतकं बेस्ट आहे ना, माझं एक फेवरेट टॉपिक, म्हणजे माझा बद्दलच जातं. कधी जिओग्राफी आवडतं, कधी पॉलिटी आवडतं, आता सध्या पॉलिटी माझ्यासाठी बेस्ट आहे. ठीक, तर के संजय मूर्ती आहे. 148 मध्ये काय येतं याबद्दल, तर यांची नियुक्ती येते. कोण, कॅगची नियुक्ती येते. कॅग कोणाकडून नियुक्त होतात, तर राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट. ठीक आहे. परत
यामध्ये शपथ वगैरे घेतली जाते. सेवा किती वर्षाची असते? एकतर सेवा त्यांची वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा 6 वर्ष हे सेवावर असतात. ठीक आहे. हे नेमकं काय करतात? आपले जे काही अकाउंट्स आहेत भारतातील अकाउंट्स वगैरे ते नियंत्रण करतात त्यावरती. ठीक आहे. मनीवाला ऑडिट अकाउंट्स. ठीक, नावातच आहे, तुम्हाला समजलंच असेल. आणि 149 मध्ये काय येतं तर कर्तव्य सांगितलेली आहेत. यामध्ये 150 मध्ये काय सांगितलेली आहे तर सेंटर अँड स्टेट यांचे हिशोब आहेत. यामध्ये 150 मध्ये काय आहे? केंद्र आणि राज्यांचे हिशोब दिलेले आहेत. 151 मध्ये काय आहे तर 151 सर्वात इम्पॉर्टंट आहे, जे की क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. कॅग काय करतं? रिपोर्ट काय, जे काही अकाउंटचे रिपोर्ट आहेत ते अकाउंट कोणाला सबमिट करतं? एकतर प्रेसिडेंटला सबमिट करतं पार्लमेंट समोर. ठीक, दुसरं राज्यांच्या राज्यपालांना सबमिट करतं स्टेट लेजिस्लेचर समोर. त्याला विधानसभा विधानमंडळ म्हणतात आय थिंक सो. ठीक आहे. सो 151 पर्यंत आहेत. हे दोन लक्षात ठेवायचं. जे कार्य प्रेसिडेंट राष्ट्रपती देशाच्या लेवलला कार्य करतात ना, तेच कार्य राज्यपाल राज्याच्या ठिकाणी काम करतात. म्हणजेच कसं लक्षात ठेवायचं की राष्ट्रपतींनाच दाखवतात सेंटरसाठी, केंद्रासाठी, आणि राज्यपालांना दाखवतात कोणासाठी? राज्यासाठी. हे समजलं. जर समजा महालेखा परीक्षकांना रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह कोणत्या टाईपने होतात? तर जसं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे जस्टिस वगैरे रिमूव्ह होतात ना, त्याच प्रोसिजरने हे पण रिमूव्ह होतात. तर ती प्रोसिजर वाचायला लागेल का? तर नाही, काही गरजेचं नाहीये ते तेवढं. तुम्हाला जर टाइमपास वाचायचं म्हणजे वाचून घ्या, काही हरकत नाही, कारण प्रश्न विचारत नाही त्यावरती. ठीक, समजलं तुम्हाला एवढं? तुम्हाला हे समजलं असेल. आता नेक्स्ट मध्ये जाऊ. आय थिंक सो हा फायनल क्वेश्चन असणार आहे. तर बोथ ए अँड बी आर द करेक्ट होते त्यामध्ये. नाही, हा फायनल नाहीये. अनुच्छेद 20 अपराधा बद्दल दोषी सिद्धीबाबत संरक्षण संबंधित योग्य कथने ओळखा. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा ऍज इट इज सेम टू सेम PYQ आहे. कंबाईनचा पण, म्हणजे कंबाईनचा प्रिलिम्सचा पण, आय थिंक सो हा मेन्सचा क्वेश्चन आहे, कंबाईनच्या मेन्सचा. सो ऍज इट इज दिलेला आहे, फक्त योग्य अयोग्य मध्ये काहीतरी चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. सो हे क्वेश्चन आताच मी सांगितलंय, एक्सपोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी, सेल्फ इन्क्रिमिनेशन. तर हे यामध्ये येतं, हे तुम्ही वाचून घ्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट पहा, खालीपैकी योग्य कथने ओळखा. योग्य कथने विचारलेली आहेत. आपण स्टेटमेंट वाचूया. राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्राचे, हा, हे योग्य आहे. पॉंडिचेरीचे एक सेकंड. राष्ट्रीय राजधानी परिषद मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपती असे म्हणते. यस, हे बरोबर आहे. पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती यस, उपराज्य म्हणण्यापेक्षा नाही, ते त्यांनी प्रशासक म्हटलं पाहिजे होतं असं मला वाटतं, पण ठीक आहे. इंग्लिशमध्ये तर चेंजेस आहेतच ना, तर काय हरकत नाही. डेप्युटी लेफ्टनंट दिलेलं आहे ते. पॉंडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळ प्रति कोणतीही जबाबदारी नाही, ती संकेताद्वारे विकसित होत आहे. तर यस, बरोबर आहे. तिन्ही काय आहेत? बरोबर आहेत. तर योग्य कथने ऑप्शन चौथा. आता पहा, हे थोडस आपल्याला युनियन टेरिटरीज बद्दल विचारलेलं आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश. आता किती युनियन टेरिटरीज आहेत भारतामध्ये? तर 8 आहेत. किती राज्य आहेत? 28 आहेत. ठीक आहे. युनियन टेरिटरीज मध्ये कोण कोण येतात? तर दिल्ली येते, जी की कॅपिटल ऑफ इंडिया. अंदमान निकोबार येणार, परत J&K जम्मू अँड काश्मीर येणार, चंदीगड येणार, दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव येणार, परत लडाख, लक्षद्वीप, ज्याची राजधानी कवरट्टी आहे ना, विचारतात हे. आणि एक पुद्दुचेरी येणार, जे की तमिळनाडूच्याच बाजूला आहे. काल आय थिंक सो असं म्हटलं तमिळनाडू मध्ये आहे, चुकून बोलले असेल. तमिळनाडूच्या बाजूला आहे पॉंडिचेरी, पुद्दुचेरी. ठीक, तर हे पुद्दुचेरीचा जो सीन आहे ना, तो आर्टिकल किती मध्ये येतं? 239A मध्ये येतो. आणि दिल्लीचा जो सीन आहे 239A मध्ये येतो. बाय दिस आपली कॅपिटल बनलेली आहे दिल्ली, भारताची राजधानी बनलेली आहे. तर हे दोन फक्त लक्षात ठेवा. आणि 239 जे आहे ते कशाशी संबंधित आहे? केंद्रशासित प्रदेशांची रूपरेखाशी संबंधित आहे.
आता ह्यांचं गव्हर्नन्स कसं चालतं असं विचारलं चुकून कधी, बस एक माहिती म्हणून सांगत आहे. तर गव्हर्नन्स कसं चालतं, एकतर कारभार कोण पाहतं, राष्ट्रपती पाहतात. युनियन टेरिटरीजचं मंत्री नसतं तिथे, कोण पाहतं, तर राष्ट्रपती पाहतात. दुसरा म्हणजे राष्ट्रपतीला वाटलं तर कुठला तरी प्रशासक म्हणून एक व्यक्ती निवडतात, ते म्हणजे प्रशासन पाहायला राहिलं पाहिजे असं. समजा आता दिल्लीच्या आजूबाजू पंजाब आहे, पंजाबच्या पंजाबच्या सीएमला सांगू वाटलं की पंजाबवाले तू काय कर, सीएम बोले मी चुकून, राज्यपाल, पंजाबचा राज्यपाल, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो किंवा 2-3 राज्य मिळून पण एक राज्यपाल तयार करू शकतो. तर राष्ट्रपतींना वाटलं की या राज्यपालाला आपण सांगायला पाहिजे की जवळच आहे ना दिल्लीची, हे म्हणजे एक सांगत आहे, दिल्लीचं सीन नाहीये तसं, दिल्लीमध्ये आहे सीएम. दुसरा घेऊ का एक्झाम्पल दुसरा घेऊ का, पॉंडिचेरीचा घेऊ. आता पॉंडिचेरीमध्ये असं म्हटलं की भाई पॉंडिचेरी तमिळनाडूच्या जवळ आहे, आणि तमिळनाडूच्या एका राज्यपालाला सांगितलं की बाबा तू तिथली थोडीशी बघ काय हालचाल आहे वगैरे, पॉंडिचेरीचं वरती ध्यान द्या ऍज अ सीएम टाईप. ठीक आहे, तर मग ते राज्यपाल करतात ते. पण आता राज्यपाल तर तमिळनाडूचाही राज्यपाल आहे, मग त्या मंत्र्यांची त्याला गरज पडते का, तर नाही. फ्रीली तो पॉंडिचेरीवर आपलं नियंत्रण ठेवू शकतात. ठीक आहे, राज्यपालांना प्रशासक म्हणून मंत्र्यांचा सल्ला न घेता स्वतःहून काय करता येतं, काम करता येतं. समजलं तुम्हाला? सो आपल्या इथं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे पॉलिटीचं. ठीक, सो समजलं आहे का तुम्हाला? जरा फास्ट बोलले, आणि बॅकग्राऊंडला इतका आवाज होता ना माझ्या, तरी मी कसं शिकवलं मला माहिती, बड मीच केलेली असं वाटतं. काय बोलले काय नाही, काही चुकीचं तर बोलले नसेल, तसं तर नाही. हो, शापित होत आहे मी जब पडाती हूं तब. सो समजलं का तुम्हाला? किती वेळ झाला? अर्धा तासच झाला. ठीक, सो समजलं असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. एंड करत आहे, भूक लागली आहे तर जातो लेक्चर एंड करून. ठीक आहे, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.